जळगावच्या मसावदमध्ये पेट्रोल डिझेल शिल्लक नाही असं सांगितल्याचा राग आल्याने तरुणांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू मारून त्याच्यावर जीव घेणं हल्ला केल्याची घटना घडलेली आहे। ज्या पेट्रोल पंपावर ही घटना घडली आपण आता त्याच नायरा कंपनीच्या पेट्रोल पंपावर आहोत आणि हाच तो पेट्रोल पंप आहे की ज्या ठिकाणी ही घटना घडली। जळगाव मसावद रोडवरचा हा नायरा कंपनीचा पेट्रोल पंप आहे आणि याच पेट्रोल पंपावर त्या दिवशी रात्री जे आहेत ते दोघं जण ज्या ठिकाणी हे पेट्रोल डिझेलचं आपण भरतो ते मशीन आहे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणानंतर त्यांनी या ठिकाणी फलक बघितला, पेट्रोल डिझेल शिल्लक नसल्याचं बघितलं। त्यानंतर पेट्रोल पंपाचा कर्मचारी जो आहे तो या ठिकाणी नाईट ड्युटी करत होता आणि ही जी आपण खाट बघतो ह्याच खाटीवर तो पेट्रोल पंपाचा कर्मचारी आहे तो झोपलेला होता। त्यानंतर ते दोघं जणांपैकी एक जण या ठिकाणी आला। पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने त्याला सांगितलं की पेट्रोल शिल्लक नाहीये। 2 वेळा सांगितलं की या ठिकाणी पेट्रोल शिल्लक नाही, तरीही संबंधितांकडून त्यांना पेट्रोल डिझेलची मागणी करण्यात आली। आम्हाला पेट्रोल डिझेल पाहिजे असं सांगितलं। संबंधित कर्मचाऱ्याने पेट्रोल डिझेलचा साठा शिल्लक नाही तर पेट्रोल कसं देऊ असं सांगितल्यानंतर त्या दोघांपैकी एकाला राग आला, त्याने त्याच्या पाठीमागे खोचलेला चाकू काढला आणि याच खाटीवर तो पेट्रोल पंपाचा कर्मचारी झोपलेला होता। तो उठल्यानंतर त्याला त्याच्या पोटात त्यांनी चाकू मारला। चाकू मारल्यानंतर याच ठिकाणी तो कर्मचारी जखमी अवस्थेत पडला। त्याने त्याच्या मित्राला फोन केला। त्यानंतरचा सर्व जो आहे हा घटनाक्रम आपण जखमी कर्मचाऱ्याकडून ऐकलेला आहे। मात्र ही संपूर्ण जी घटना आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेली आहे। त्यानंतर 2 दिवस तो कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत होता। 2 दिवसानंतर तो बरा झाला। जवळपास 3 इंच पोटामध्ये तो चाकू शिरला होता, त्याच्यावर ती ट्रीटमेंट करण्यात आली। आता उपचारानंतर बरं झाल्यावर त्याने जळगावच्या सुरुवातीला मसावद पोलीस ठाण्यामध्ये त्याने तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीनुसार हा गुन्हा जळगावच्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये आता वर्ग झालेला आहे। त्या ठिकाणी 2 आरोपी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस त्या दोघांचा तपास करतो आहे। मात्र आता पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर गोंधळ पाहायला मिळतो आहे। काही पेट्रोल पंपांवर वाद झाल्याच्या देखील घटना घडत आहेत। आता मात्र जळगावमध्ये आता पेट्रोल डिझेलची टंचाई एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतल्याचं उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळतं आहे। नेमकं आता पोलीस या घटनेतील आरोपींना कधी आणि केव्हा अटक करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतो आहे आणि अनेक पेट्रोल पंपांवर जे आहे हाणामारीची देखील घटना समोर आल्यात। मात्र जळगाव जिल्ह्यातल्या एका पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला पोटात चाकू भोसकल्याची घटना समोर आलेली आहे। हाच तो कर्मचारी आहे, आपण दृश्यांमध्ये बघतो आहे। हा कर्मचारी पेट्रोल पंपावर नाईट ड्युटी करत होता। त्या दरम्यान 2 जण आले। 2 जण आल्यानंतर त्या दोघांनी याला पेट्रोल आणि डिझेल संदर्भातली विचारणा केली। यावर याने सांगितलं की बोर्ड लावलेला आहे, पेट्रोल डिझेल शिल्लक नाहीये असं सांगितल्यावर संबंधितांना राग आला व त्यांनी पेट्रोल डिझेलची मागणी केली। नकार दिल्यावर थेट दोघांपैकी एकाने त्याच्या पोटामध्ये चाकू खोपसला। आता ही जी जखम आहे ही चाकू भोसकल्याचीच आहे। जवळपास डॉक्टरांनी सांगितल्यानुसार 3 ते 4 इंचांपर्यंत हा चाकू आतमध्ये गेला। दैव बलवत्तर म्हणून आता आपल्या सोबत आहे आणि हा आपला ऍक्च्युली याची प्रकृती ठीक आहे। आपण त्याच्याशी बोलणार आहे। नेमकं त्या दिवशी काय घटना घडली होती सांग, कोणता पेट्रोल पंप आहे, तो तिथे किती दिवसांपासून काम करतो, नेमकी त्या दिवशी काय घटना घडली? त्या दिवशी दादा ते 2 जण आले। मी झोपलेलो होतो खाटवर, नाईट ड्युटी होती तर खाटवर झोपलेलो होतो। 2 जण आले तर मी त्यांना पहिले नाही बोललो की पेट्रोल नाही आहे बुवा। 2 वेळेस नाही बोललो, तिसऱ्या वेळेस तो गाडीवरून उतरून आला किंवा काय का नाही असं तसं न विचारता ते डायरेक्ट मी तिसऱ्या वेळेस नाही बोललो तर डायरेक्ट काढला त्यांनी गाव घालून चालला गेला डायरेक्ट। त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मी थोडं 5 मिनिटं असं मला सूद नव्हती। 5 मिनिटानंतर मी उठलो, माझ्या मित्राला फोन केला, पण तो सुटला। त्यांच्या मागे ते काही सापडले नाही हातात। आणि त्याच्या 5 मिनिटानंतर मी गावात गेलो। ते मित्र वगैरे आले, मला दवाखान्यात घेऊन गेले। दवाखान्यात तर त्यांनी काही केस घेतली नाही हातात, म्हणे तुम्ही डायरेक्ट जळगाव जाऊ द्या। मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पहिले पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी अर्ज लिहून दिला, मग तो अर्ज घेऊन शिवीरला गेलो। तिथून
MIDC केस केली आता. दवाखान्यामध्ये किती दिवस ट्रीटमेंट घेतली? दवाखान्यामध्ये ज्या दिवशी गेलो त्या दिवशी रात्र आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस. सोमवारी डिस्चार्ज झाला होता. शनिवारी नाईटला गेलो आणि सोमवारी डिस्चार्ज झाला होता. म्हणजे 2 दिवस. मारणारे जे होते त्यांनी तोंडाला काय असं नाही, ज्याने मारलं त्याने न लावलेला होता. त्याच्यासोबत जो होता त्याने लावलेला होता मास्क. हो, त्याने फक्त जेन मारलं आणि त्याने असं रुमाल बांधलेला होता. हो झालं. हो तुला दवाखान्यात कोण मित्र घेऊन गेले होते? हो मित्र. तर पेट्रोल डिझेल नाहीये, शिल्लक नाहीये असं 2दा सांगितलं, मात्र तरीही त्यांच्याकडून मागणी झाली आणि त्याचा राग आल्यानंतर त्या दोघांनी जे आहे या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला चाकू बसवला. त्याच्यासोबत त्याचा मित्र देखील त्यावेळेस होता की त्याला दवाखान्यात नेलं, तो देखील आपल्यासोबत आहे. आपण त्याच्याशी बोलू. काय सांगशील नेमकं, तू जेव्हा गेला तेव्हा काय परिस्थिती होती, नेमकं काय घडलेलं होतं? दादा, जसा मी घरी होतो याच्या कॉल आला म्हणे 2 जण होते, मला चाकू मारून पडून गेले. ते म्हणे आपल्या मसवाद दिशा एरोंडोलकडे जात आहे म्हणे. ते आता मी आणि माझ्यासोबत 2 मित्र मी घेऊन चौकात गेलो. तर 5 मिनिटात ते म्हणजे मी जसं पोहोचलो ते निघून गेले. मी त्याच्या मागे सुटला पण सापडले नाही. मग याला एक जण घेऊन चौकात आला. मग आमच्या गावात छोटा एक हॉस्पिटल आहे तिथं घेऊन गेले. मग ते म्हणे आम्ही करू शकत नाही म्हणे, कारण ते लागलेलं आहे. मग तिथून याला आम्ही पोलीस स्टेशनला, मसवाद पोलीस स्टेशन आहे तिथं घेऊन गेले. मग तिथून परत गाडी करली आणि जळगाव सिव्हिलला घेऊन गेलो. मग तिथं उपचार वगैरे केले, सोनोग्राफी केली, काही एक्सरा केला. मग ते डॉक्टर म्हणे 3-4 इंच मध्ये गेलाय म्हणे. मग थोडा याच्या आम्हाला असं वाटत होतं का जास्त का होऊन जाईल, कारण तो त्या स्थितीमध्ये नव्हता, बोलत नव्हता जास्त, ते करत नव्हता. मग त्या डॉक्टरने सलाई वगैरे लावली, मग टाके वगैरे मारले. मग 2 दिवस राहिला, मग ठीक झालं. पोलीस स्टेशनला मग ज्या दिवशी डिस्चार्ज झाला ते तिथं साहेब आले होते, 3-4 वाले होते. ते बोलले का म्हणजे ज्या दिवशी डिस्चार्ज होईल त्या दिवशी तुम्ही MIDC मध्ये या, आपण जबान वगैरे घेऊ, काय ते CCTV मध्ये बघले. मग त्याच्यानंतर त्यांनी केलं असं काय तक्रार केली. तक्रार केली नाही, काल केली होती आम्ही तक्रार. पोलिसांनी म्हणणं आम्ही चेक करू म्हणे, मग गावातले काय कॅमेरे वगैरे येते ते चेक करू, मग त्याच्यावरती कारवाई करू म्हणे काय पुढची. तर या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला चाकू पोटात खोपसला, तो जखमी झाला. 2 दिवस उपचारानंतर तो आता बरा झालेला आहे. या संदर्भात जळगावच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि 2 अनोळखी व्यक्तींचा जो आहे मारहाण ज्यांनी केली त्यांचा पोलीस तपास करत आहे. मात्र आता पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे हाणामारीपर्यंतचे वाद आता जीव घेण्यापर्यंत जात असल्याचं हे उदाहरण जळगाव जिल्ह्यातून समोर आलं असून आता यामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.